फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल केम सिम्पल. आज आपण एक नवीन चॅप्टरनी स्टार्ट करतोय. पहिला चॅप्टर हा तुमच्या टेक्स्टबुक मधला सॉलिड स्टेट. मॅटरच्या 3 स्टेट असतात, बरोबर? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. त्यापैकी लिक्विड आणि गॅसेस आपण 11th मध्ये बघितलेले आणि आता राहिली एक मॅटरची स्टेट, ती म्हणजे सॉलिड स्टेट. ती आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत. मग सॉलिड मॅटरची जी स्टेट आहे, सॉलिड स्टेट, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. त्याच्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यातले जे पार्टिकल्स असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ज्याच्यापासून सॉलिड बनलेला असतो, त्याला आपण आयन्स म्हणतो किंवा ॲटम म्हणतो किंवा मॉलिक्यूल किंवा पार्टिकल्स. तर याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ज्या स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं त्या सॉलिडला एक प्रॉपर डेफिनाइट शेप असतो आणि व्हॉल्यूम असतो, ज्याच्यामुळे ते सॉलिड काय असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. क्लिअर? म्हणजे ह्या झाल्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सॉलिडच्या? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. त्याच्यानंतर सेकंड, डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. त्याच्यानंतर थर्ड, दे आर इनकॉम्प्रेसिबल. आणि त्याचे जे स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ज्याला आपण ॲटम्स म्हणतो, आयन्स म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो किंवा पार्टिकल्स असं म्हणतो आपण. मग आता या सॉलिडचे 2 टाइप्स आहेत. सॉलिडचे 2 टाइप कुठले कुठले येतात? सॉलिडचे 2 टाइप्स येतात, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. मग क्रिस्टलाइन म्हणजे काय? क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस, पहिले दोन्हीचं मीनिंग सांगते, मग आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिककडे जाऊ. बघा, आपल्या घरामध्ये साखर असते, ग्रॅन्युअल साखरेच्या डब्यातली साखर आणि पीठ, दोन्हीपैकी प्रॉपर शेप कशाच्या पार्टिकल्स आहे? साखरेच्या पार्टिकल्स आहे, बरोबर? मग त्याला म्हणायचं क्रिस्टलाइन. आणि असं फ्लफी आहे, शेप नाहीये, असं कुठलं आहे? पीठ, आपल्या गव्हाचं किंवा ज्वारीचं जे पीठ असतं ते, बरोबर? मग त्याला म्हणायचं अमॉर्फस. क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस याच 2 बेसिसवरती डिस्टिंग्विश केले जातात. मग त्याच्यातली पहिली स्टेप कुठली आहे किंवा पहिली कॅरेक्टरिस्टिक कुठली आहे क्रिस्टलाइन सॉलिडची? आधी आपण क्रिस्टलाइन डिटेलमध्ये बघू, मग अमॉर्फस बघू. मग क्रिस्टलाइन म्हणजे काय? देर इज रेग्युलॅरिटी अँड प्रायोरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे याचा अर्थ काय होतो? द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे काय? आता हा जो पार्टिकल एक, आता किती ॲटम्स काढू शकतो आपण त्याचे, याला म्हणायचं ऑर्डर्ड अरेंजमेंट. ही प्रॉपर अरेंजमेंट अशीच 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, ही जी अरेंजमेंट आहे याला म्हणायचं ऑर्डर अरेंजमेंट. मग ही ऑर्डर अरेंजमेंट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची असते. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे ज्याच्यापासून सॉलिड तयार झालाय असे पार्टिकल्स. मग ही अरेंजमेंट लॉंग रेंज पर्यंत असते, म्हणजे अगदी इथपर्यंत आहे, नंतर तो सॉलिड कुठेतरी डिस्टर्ब झालाय असं नसतं. ही अरेंजमेंट लॉंग रेंज अरेंजमेंट असते, ज्याच्यामुळं क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट फिक्स असतो, शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. दोन्ही कॅरेक्टरिस्टिक कळल्या? मग आता काही प्रॉपर्टी आहेत, फिजिकल प्रॉपर्टी, जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एटसेट्रा. आता ह्या ज्या प्रॉपर्टी आहे, या क्यूबची फॉर एक्झाम्पल प्रिझम जर का चेंज झाला तर त्याचा जो आर जो आपण बघतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तो पण चेंज होतो, बरोबर? म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एटसेट्रा, आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन बदलली की या प्रॉपर्टी पण बदलतात. हे फिनॉमिनॉनला म्हणायचं ॲनिसोट्रॉपी. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. मग इथं 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ती म्हणजे डेफिनेशन. डिफाईन ॲनिसोट्रॉपी. मग तुम्ही कसं डिफाईन करणार? द फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एटसेट्रा आर चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. दिस इज कॉल्ड ॲनिसोट्रॉपी. मग या क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स कुठले कुठले येतात? त्याचे एक्झाम्पल्स खूप सारे येतात, थोडेसे दिलेत मी इथं. आईस, सॉल्ट म्हणजे NaCl असेल. मेटल कुठले कुठले येतात? गोल्ड, ज्याचं सिम्बॉल आहे Au, कॉपर, ज्याचं सिम्बॉल आहे Cu, डायमंड, ग्रॅफाईट, सिरॅमिक एटसेट्रा. आता इथं ह्या पॉइंटवरती एक नोट आहे, एक जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. सिंगल क्रिस्टल्स आर डिफिकल्ट टू ऑप्टेन. एकच क्रिस्टल आहे पूर्ण मोठा असं मिळत नाही. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जॉईन होतात आणि एक मोठा क्रिस्टल फॉर्म होतो, पण एक सिंगल क्रिस्टल सापडतो असा सबस्टन्स आहे, तो म्हणजे डायमंड. या झाल्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक.
सॉलिड स्टेटचे 2 टाईप कुठले बघितले आपण, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. आता जो सेकंड टाईप आहे ॲमॉर्फस सॉलिड, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघूयात आपण. याच्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते नोट्सची, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन पण कळेल आणि एक नोट पण राहील तुमच्याकडे. आता ॲमॉर्फस सॉलिड्स. ॲमॉर्फसचं आधी मी मीनिंग सांगते तुम्हाला, मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघू. ए मीन्स ऑपोजिट, ऑपोजिटला वापरतो ना आपण. ए म्हणजे नाही. आणि मॉर्फस म्हणजे प्रॉपर शेप नाही असा सॉलिड. सॉलिड आहे पण त्याला शेप नाही, म्हणून त्याला सुडो सॉलिड्स असं म्हणतात. मग त्याचं दुसरं नाव पण काय येऊ शकतं, दे आर सुपर कूल्ड लिक्विड. एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर ग्लासला जस्ट थोडंसं हीट केलं की ते मेल्ट व्हायला लागतं. प्रॉपर एका टेम्परेचरला मेल्ट होत नाही, त्याला म्हणायचं सुपर कूल्ड लिक्विड. क्रिस्टलाइनच्या बरोबर ऑपोजिट अरेंजमेंट आहे. क्रिस्टलाइन मध्ये अरेंजमेंट कशी बघितली होती आपण, प्रॉपर लॉंग रेंज ऑर्डर होती. तशी इथं त्याच्या बरोबर ऑपोजिट म्हणजे इम्प्रॉपर अरेंजमेंट असते. कुठेही कसेही पार्टिकल अरेंज असतात, त्याला आपण रॅन्डमली अरेंजमेंट असं म्हणतो. सो दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन केस ऑफ ॲमॉर्फस सॉलिड आर रॅन्डमली अरेंज. सो दे डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर. म्हणजे लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे ही जी ऑर्डर असते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची, ही पुढे कंटिन्यू होत नाही, ही मध्ये कुठेतरी डिसकंटिन्युअस होते. याला म्हणायचं देर इज लॅक ऑफ लॉंग रेंज ऑर्डर्स अरेंजमेंट. मग या कंडिशनमुळं, या शॉर्ट रेंज ऑर्डरमुळं त्यांचा मेल्टिंग पॉईंट फिक्स नसतो. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. मग त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत, जसं की आपण आधी बघितलं ॲनिसोट्रॉपी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, दोन्ही कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल, थर्मल, ह्या कंडक्टिव्हिटी आहे, ह्या डायरेक्शन चेंज झाल्या तरी चेंज होत नाहीत, त्या जशा आहेत तशाच राहतात. सो दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड आयसोट्रॉपिक. मग आता ह्या 2 ड्रॉ करून दाखवल्यात मी तुम्हाला. ही प्रॉपर अरेंजमेंट आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची, आणि ही रॅन्डम अरेंजमेंट, म्हणजे याला म्हणायचं ॲमॉर्फस, याला म्हणायचं क्रिस्टलाइन. मग ॲमॉर्फसचे एक्झाम्पल्स कुठले कुठले येऊ शकतात, ग्लास, रबर, त्याच्यानंतर प्लॅस्टिक, वूड एटसेट्रा. मग त्याच्यानंतर या चॅप्टरमधले पुढची टर्म आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम मीन्स व्हॉट, 2 or more substances having same crystal structure are said to be isomorphic. दोन्हीचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल तर त्याला म्हणायचं आयसोमॉर्फिक, म्हणजे त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम असतो. फॉर एक्झाम्पल बघा आता NaF अँड MgO, सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. सोडियम पण एक, फ्लोराईड पण एक, मॅग्नेशियम पण एक, ऑक्सिजन पण एक. म्हणजे ॲटम कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय आहे इथं, ॲटम. मग त्या ॲटमचा रेशो काय, 1:1. तसं सेकंड एक्झाम्पल NaNO3, सोडियम नायट्राइट अँड CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट, 1:1:3, 1:1:3. एक कॅल्शियम, एक कार्बन, 3 ऑक्सिजन, एक सोडियम, एक नायट्रोजन, 3 ऑक्सिजन, 1:1:3. क्लिअर इथपर्यंत. याच्या एक्झाम्पल वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्याला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. आता जी सेकंड टर्म आहे ती बघूयात आपण, दॅट इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम एक टर्म बघितली बघा आपण, ॲलोट्रॉपी, त्याच काइंड ऑफ एक टर्म आहे, फक्त थोडीशी डिटेलमध्ये. सो व्हॉट इज मीन बाय पॉलिमॉर्फिझम, द सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इट्स कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. मग आता एकच सबस्टन्स आहे पण 2-3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सापडतो, त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. पॉली मीन्स मेनी, मॉर्फ मीन्स स्ट्रक्चर. मग एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट 2 फॉर्म मध्ये सापडतो, कॅल्साइट अँड अरेगोनाइट, या 2 फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर सिलिका 3 फॉर्म मध्ये सापडते, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबेलाइट. आता पॉलिमॉर्फिझम जर का इलेमेंट मध्ये असेल तर त्याला ॲलोट्रॉपी असं म्हणायचं. सो पॉलिमॉर्फिझम दॅट ऑकर्स इन एलिमेंट इज कॉल्ड ॲलिट्रॉपी. फॉर एक्झाम्पल कार्बनचे 3 ॲलोट्रोप्स आहेत, डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलेरिन. क्लिअर. डायमंड मध्ये हायब्रिडायझेशन sp3, ग्रॅफाइट मध्ये sp2. हे असं काय काय बघितलं आतापर्यंत. मॅटरच्या स्टेट 3, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. त्यापैकी आपण आता डिटेलमध्ये बघतोय सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटचे 2 टाईप, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. मग या पॉइंटमध्ये आतापर्यंत एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. 1 मार्काची मी एक डेफिनेशन सांगितली, आणि दुसरा क्वेश्चन डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस. डिफरन्सचे 4 पॉईंट 2 मार्क्ससाठी तयार करता आले पाहिजे.
त्याच्यानंतर जाऊयात आपण पुढच्या पॉईंटकडं, क्लासिफिकेशन ऑफ अमॉर्फस सॉलिड, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिडचे मेन 4 टाइप्स आहेत. कुठले कुठले? आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड. हे 4 टाइप क्रिस्टलाइन सॉलिडचे. आता हे डिटेल क्लासिफिकेशन बघायचंय आपल्याला विथ एक्झाम्पल. मग आता स्टार्ट करूयात त्याच्या क्लासिफिकेशन पासून. मग क्लासिफिकेशन मधलं फर्स्ट कडे जाऊयात आपण, आयोनिक क्रिस्टल्स. क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन बघतोय आपण. क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन, त्याच्यापैकी फर्स्ट आयोनिक क्रिस्टल. नावच काय क्रिस्टलचं? आयोनिक क्रिस्टल्स. म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठले असतील? आयन्स असतील. आयन्स 2 प्रकारचे असतात, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, कॅटायन, ॲनायन. बरोबर. मग दोन्हीची साईज कधी कधी सेम असेल, कधी कधी डिफर असेल. म्हणजे त्याच्यातला फर्स्ट पॉइंट काय लिहिणार आपण? द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर चार्ज्ड आयन्स, दे मे बी डिफर इन साईज. मग आता चार्ज आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. मग तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठला असेल? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, कारण की चार्ज दोन्ही निगेटिव्ह आहेत. मग सेकंड पॉइंट काय लिहिणार आपण? दिस पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिटली चार्ज्ड आयन. मग आता हे आयन्स कसे असतात? थोडेसे हार्ड असतात आणि ब्रिटल असतात, पण मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतो. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. मग याच्यामध्ये अजून एक पॉइंट येऊ शकतो कंडक्टिव्हिटीचा. याचं एक्झाम्पल पहिले सांगते आणि मग हा पॉइंट सांगते, म्हणजे एक्झाम्पलवरून हा पॉइंट लक्षात राहायला सोपा जाईल. NaCl. NaCl आहे त्या स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, एकतर ॲक्वियस स्टेटमध्ये करतो किंवा फ्यूज स्टेटमध्ये करतो. सो दीज आर, बघा आता हा पॉइंट काय दिलाय, दीज आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. मग ते इलेक्ट्रिसिटी कधी कंडक्ट करतात? बट दे आर गुड कंडक्टर वेन मेल्टेड ऑर डिझॉल्व्ड इन वॉटर, मीन्स ॲक्वियस सोल्युशन. मग याचे एक्झाम्पल्स NaCl, K2SO4, पोटॅशियम सल्फेट, CaF2, कॅल्शियम फ्लोराईड, KCl, पोटॅशियम क्लोराईड, इटसेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. याच्यानंतर आपण जाऊयात सेकंड पार्टकडं. सेकंड त्याचा टाईप, क्रिस्टलाइन सॉलिडचा सेकंड टाईप, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल. कोव्हॅलेंट क्रिस्टल पण म्हणतात, कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल पण म्हणतात. नेटवर्क टाईप स्ट्रक्चर फॉर्म करतात हे, म्हणून कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल म्हणतात. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठले असतील याच्यामध्ये? याच्यामध्ये ॲटम हा झाला त्याचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. नावच काय आहे? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. म्हणजे याच्यामध्ये बॉन्ड कुठला असेल? कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट असेल. स्ट्रक्चर कुठलं प्रेझेंट असेल? नेटवर्क, कोव्हॅलेंट नेटवर्क टाइप स्ट्रक्चर इज प्रेझेंट. सो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर atoms and that are in covalent network type solids. त्याच्यानंतर सेकंड, नावावरून आपल्याला पॉइंट तयार करता आले पाहिजेत. ॲटम इन दीज क्रिस्टल्स आर लिंक्ड बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हे स्ट्रक्चर कसे फॉर्म करतात? दे फॉर्म रिजिड स्ट्रक्चर. रिजिड म्हणजे असं ज्याची डेन्सिटी खूप जास्त असते, असं रिजिड स्ट्रक्चर फॉर्म करतात. देअर या रिजिड कॅरेक्टरिस्टिकमुळं दे आर कॉम्प्रेसिबल, व्हेरी हार्ड अँड कॉम्प्रेसिबल. हार्ड आहे, कॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे मेल्टिंग पॉईंट पण तितकाच हाय, बॉइलिंग पॉईंट पण तितकाच हाय. म्हणजे ह्या झाल्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. रिजिड स्ट्रक्चर, हाय मेल्टिंग पॉईंट, कॉम्प्रेसिबल, हाय बॉइलिंग पॉईंट्स. क्लिअर. याचे इलेक्ट्रॉन्स मोबाईल नसतात. मोबाईल म्हणजे फ्री. इलेक्ट्रॉन्स आर नॉट मोबाईल, देअरफोर दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले येतील? डायमंड, त्याच्यानंतर क्वार्ट्स, हे कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्सचे एक्झाम्पल येतील. फर्स्ट टाईप कुठला बघितला आपण? फर्स्ट टाईप आयोनिक क्रिस्टल, सेकंड टाईप कोव्हॅलेंट क्रिस्टल, थर्ड टाईप मॉलिक्युलर क्रिस्टल. नावामध्येच परत एकदा पॉइंट, मॉलिक्युलर क्रिस्टल म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कुठले झाले? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मॉलिक्युल झाले. मग याच्यामध्ये बॉन्ड कुठला असतो? आता इथं वेगवेगळ्या टाईपचे फोर्स प्रेझेंट आहेत. आधी बॉन्ड बघू, मग त्या बॉन्डमध्ये असलेला फोर्स बघू. बॉन्ड विद इन द मॉलिक्युल आर कोव्हॅलेंट. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय? मॉलिक्युल. मॉलिक्युलमध्ये कुठला तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग मॉलिक्युलमध्ये वेगवेगळे टाईपचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतात. कुठले कुठले? पहिला आहे वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सेकंड आहे वीक डिस्पर्शन फोर्स, त्याचंच दुसरं नाव आहे लंडन फोर्स, सायंटिस्टचं नाव आहे लंडन फोर्स. आणि थर्ड टाईप आहे
इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. 2 टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग आहेत, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. मग पहिला पॉईंट काय बघितला आपण, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्यूल. मॉलिक्यूल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तरी फोर्स प्रेझेंट आहे. कुठले कुठले वेगळे फोर्सेस ते बघितलं आपण. फर्स्ट वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्याचं एक्झाम्पल आहे HCl, H2O, SO2, हे सगळे सॉलिड स्टेट मधल्या, विच पॉझेस परमनंट डायपोल मुवमेंट. त्याच्यानंतर सेकंड टाईप डिस्पर्शन फोर्स प्रेझेंट असणारे. इथं जनरली नॉन पोलार येतात, वरती पोलार येतात, इथं नॉन पोलार येतात. मिथेन असेल, हायड्रोजन असेल, किंवा नोबेल गॅसेस, आर्गॉन, निऑन, मोनोॲटॉमिक स्टेटमध्ये सापडणारे सगळेच गॅसेस. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा थर्ड टाईप इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. H2O, NH3, HF, लक्षात घ्या, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, फ्लोरिन आहे. तिन्हीमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट विच आर अटॅच टू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन. म्हणजे बॉन्ड कुठला आला, हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर हे मॉलिक्युलर सॉलिड लो मेल्टिंग सॉलिड्स आहेत अँड दे आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. आणि लास्ट मेटॅलिक क्रिस्टल्स. मेटॅलिक क्रिस्टल, मेटलच्या ज्या ज्या कॅरेक्टरिस्टिक त्या सगळ्या मेटल क्रिस्टलच्या कॅरेक्टरिस्टिक, मेलिएबल, डक्टाईल, गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर एक्सेट्रा. मेलिएबल म्हणजे त्याचं असं ठोकून त्याचा पत्रा तयार करता येतो, असं शीट तयार करता येते आपल्याला त्याची. डक्टाईल म्हणजे त्याच्याशी वायर स्ट्रेच करून वायर तयार करता येते. अशा ह्या कॅरेक्टरिस्टिक मेटॅलिक क्रिस्टलचे असतात. मग ह्याच्यात एक्झाम्पलमध्ये सगळेच मेटल्स येतील. फॉर एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, गोल्ड, सिल्वर, कोबाल्ट एक्सेट्रा. याच्यातले कुठलेही 2 किंवा 3 एक्झाम्पल्स लिहिले तरी इनफ आहे. हे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं, सॉलिड स्टेटमधलं क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइनचं क्लासिफिकेशन, हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये मी तुम्हाला याच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. याच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये आहेत, त्या तुम्ही वाचा. काही डाऊट असेल तर मला विचारा. याच्या पुढचा पार्ट युनिट सेल आणि ब्रॅव्हिस लॅटिस हा बघूयात आपण. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.